परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. प्राथमिक कृषी पुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था वसमत मतदारसंघात चुरशीची लढत. वसमत प्रतिनिधी. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून दिनांक 19 जुलै रोजी मतदान पार पडत उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मंडळी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यावेळची निवडणूक ही घराणेशाही, सेटलमेंटचं राजकारण विविध मुद्द्यांवर गाजली. होऊ घातलेल्या निवडणुकीत बोर्डीकर, गोरेगावकर, वरपुडकर या जिल्हा बँकेच्या राजकारणात मातब्बर मानला जाणाऱ्या विविध घराण्यांतील लोकप्रतिनिधी ते मंत्रिपदापर्यंत बसलेल्या व्यक्ती बिनविरोध निवडून गेल्या. हे विशेष. जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे काहींसाठी तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आहे की काय. अशा आविर्भावात एकाच कुटुंबातील बाप, लेक, भाऊ 4-4 उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतात. पण एखाद्या जमिनीवरच्या कार्यकर्त्याला बिनविरोध निवडून येणं तर सोडा, निवडणूक लढवण्याची संधीसुद्धा कशा प्रकारे मिळू देता येणार नाही. त्याची ती संधी कशा प्रकारे हिरवून घेता येईल यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र येतात व खालच्या दर्जाचं गलिच्छ राजकारण करतात. यांना थोडीसुद्धा लाज, लज्जा, शरम वाटत नसेल का? मंडळी, यांना का वाटत नसेल की आपल्यासाठी झगडणाऱ्या, हाडाची काढं करणाऱ्या, सतरंजा उचलू कंबरड्या मोडून घेणाऱ्या, वेळप्रसंगी आपल्यासाठी कायद्याच्या कचाट्यात येणाऱ्या, स्वतःवर गुन्हे दाखल करून घेत स्वतःची व कुटुंबाची फरफट करून घेणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला आपण संधी द्यावी. असो, ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो एवढंच आपण म्हणू शकतो. अशाच प्रकारचं राजकारण प्राथमिक कृषी पुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था वसमत मतदारसंघात होत आहे. मंडळी, कर्जवसुलीसाठी तगादा लावणारे अधिकारी, कर्मचारी, त्यांच्यामुळे मेटाकोटी झालेला शेतकरी, एकाच ठिकाणी कर्जाचा परतावा करू न शकल्याच्या परिस्थितीत होणारी जप्तीची घटना, या घटना आपल्या सर्वांसाठी सर्वश्रुतच आहेत. पण मंडळी, कर्जदार कर्जाची रक्कम भरत असताना ती भरून न घेण्याचा प्रकार घडू शकतो. तो फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसमत शाखेत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी बँकेचे प्रशासन व बँकेवर बसलेले शासन यांच्या कूटनीतीचा तो निष्फळ प्रयत्न. तुषार जाधव यांना कर्जाची रक्कम भरण्यासाठी ठिय्या आंदोलन करावं लागलं. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केल्यानंतर अखेर रात्री 8 वाजता त्यांनी कर्ज रक्कम भरून घेत बँकेच्या शाखाधिकाऱ्यांकडून बेबाकी प्रमाणपत्र देण्यात आलं. मंडळी, बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी बेबाकी प्रमाणपत्र दिल्यानंतर केवळ 86-85 कर्ज रक्कम शिल्लक राहते व त्या आधारे त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला जातो. हा या कूटनीतीचा उच्चांक होय. अखेर तुषार जाधव यांना न्याय मिळतो तो उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे दार ठोठावल्यानंतर. परभणी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी गावोगावच्या सोसायट्यांमध्ये घेण्यात आलेल्या ठरावांवेळी मोठ्या प्रमाणात झालेली आर्थिक उलाढाल, हाणामारीच्या घटना याबाबत तर बोलणंसुद्धा पाप ठरू शकतं. अशी विद्रावक परिस्थिती वसमत तालुक्यातील लोकांनी मागील 4-6 महिन्यांमध्ये आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे. एवढा मोठा खटाटोप कशासाठी? तर बाकीचे आमदार, मंत्री जसे बिनविरोध निवडून आले आहेत त्याच पद्धतीने बिनविरोध निवड होण्यासाठी. व हे सर्व करतंय कोण? तर ज्या माणसाला वसमत तालुक्यातीलच नाही तर जिल्हाभरातील सर्वसामान्यांनी डोक्यावर घेतलेला नेता. त्यांनी इतकी ताकद त्यांच्यासाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी झगडणाऱ्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला खुर्चीवर बसवण्यासाठी लावली असती तर नक्कीच मतदारसंघातील जनसामान्यांनी पुन्हा एकदा त्यांना डोक्यावर विराजमान केलं असतं. असो, त्यांच्या सर्व कुटील प्रयत्नांना हाणून पाडण्यात त्यांना आज घडीला तरी पुरून उरणारा लढवय्या शिवसैनिक, बेधडक व्यक्तिमत्व तुषार जाधव हे तगडी लढत देत आहेत. त्यांच्या माध्यमातून मतदारांना प्रतिकार करू शकणारा पर्याय मिळाला आहे, ज्यामुळे मतदारांना आपलं मत नोंदवण्याचा अधिकार मिळाला आहे. आता मतदाराने आपली सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करावे हे अपेक्षित आहे. नाहीतरी सेटलमेंटचे राजकारण व पैशाचा महापूर, या महापुरात वाहून जाणारे लोकनियुक्त मतदार आपण आत्ताच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत तर पाहिलेच आहेत. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावर खुलेआम विधान परिषदेच्या मतदानासाठी 10-10 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याच्या पोस्ट देखील पाहिल्या. लाजिरवाणी बाब म्हणजे या लोकनियुक्त नगरसेवकांपैकी एकानेही समोर येत या चर्चा खोडून काढल्या नाही. म्हणजे ही त्यांची मूकसंमती म्हणावी का? मंडळी, असंही शहर भागातील माणसं व ग्रामीण भागातील माणसं यांच्या वागण्यात फरक असतो.
हे आपण ऐकलेच आहे. शहराच्या वर्दळीमध्ये माणूस मतलबी स्वार्थी होतो हे आपल्याला माहीतच आहे. पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या, फाटक्या तुटक्या मळक्या कपड्यात राहणाऱ्या माणसांमध्ये माणुसकी असते, त्यांच्या वागण्यात नीती असते हे आपण आजपर्यंत तरी ऐकले. जिल्हा बँकेच्या मतदानाच्या स्वरूपातून ती नीती दिसणार की विधान परिषदेसारखा पैशांचा महापुरामध्ये हे मतदार वाहून जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत, हिंगोली.